नमस्कार नमस्कार नमस्कार. आयुष्य सुंदर आहे, फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत. मग ते प्रश्न बायकोने विचारलेले असू देत किंवा पत्रकाराने विचारलेले असू देत. एकीचाच वाव आलाय. ठीक आहे, आता हे उगीचच वाक्य का घुसळलं ते पण सांगतो. आज मी पत्रकार असून एका पत्रकाराची मुलाखत घ्यायला आलोय. बघूया त्याच्या अंगात किती किडे आहेत ते. चला मोजायला सुरुवातच करूया. बाप रे, हे इमॅजिनरी दरवाजावर काय लिहिलंय? लेख वाचून माझ्यावर दगडफेक जो करेल तो 10 बापाचा. पत्रकार असून याला माहित नाही दगडफेक करणारे कधी वाचत नसतात. सर 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 कुठे आहेत तुम्ही सर? आलो. आज तुमचं नाव स्किट आहे? आलेलं कळलं ते. बापरे, डायरेक्ट इजिप्तच्या उत्खननात उठून आलात की काय? हे काय काय झाले काय? आमिर हडकर वाजंत्रीवाले यांच्यावर मी एक लेख लिहिला होता. त्याचं पेमेंट मागायला गेलो होतो. बापरे, मग काय झालं? सगळ्यांनी मिळून अख्खा पियानो वाजवला. दिसतंय सर, तुमच्या ढोलकीचं पूर्ण पान फाटलेलं दिसतंय सर. आहेस कोण तू? सर मी सांगायचं राहूनच गेलो, डायरेक्ट घरात आलो. मी चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौ का. अच्छा, आता तुम्हाला वाटेल मी पडेन, पण मी नाही पडणार. कारण मी पत्रकार आहे आणि पत्रकाराची लेखणी त्याला कधीच पडू देत नाही. झाली शाई सांडली ना. उठा 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 बस. तू चिन्मय सौमित्र काशीकरची सौका? हे सर. म्हणजे तो फेमस मुलाखतकार? हे सर. लाज नाही वाटत परत परत यायला? सर मला खूप लाज वाटते, पण ते दोघं सारखं सारखं ढकलतात, त्याला मी काय करू? मी मुलाखतीकडेच डायरेक्ट वळतो. ऍज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की तुमचं नाव काय? माझं नाव? नाव कशाला हवंय? अरे शेक्सपियर बोलून गेलाय, नावात काय आहे? पण सर नावात काय आहे हे कोण बोललं हे सांगण्यासाठी शेक्सपियरचं नाव सांगावंच लागतं सर. कळलं ना? गुड गुड. त्यामुळे तुमचं नाव सांगा, फालतूगिरी बंद करा. सांगतो. माझं नाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांच्या तोंडावर आहे. लाल्या गणपत लेले उर्फ ला ग ले. अच्छा, म्हणजे तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे तुमचं नाव. अच्छा, माझ्याच घरात येऊन मलाच बोलू नका. सर सॉरी सर. मी एक हाडाचा पत्रकार आहे, बोलताना विचार कर. येस सर येस सर. तुम्ही हाडाचे पत्रकार आहात हे मला माहिती आहे, म्हणूनच मी पत्रकारितेकडे वळणार आहे सर. मला तुम्हाला पहिलाच एक नाजूक प्रश्न विचारावासा वाटतो की तुमचा आणि पेपरचा पहिला अनैतिक संबंध केव्हा आला? लहानपणी. लहानपणी कसं काय सर? आई लहानपणी पेपरच द्यायची ना. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही तेव्हापासून पत्रकारिता बरबटवताय? अरे अच्छा अच्छा अच्छा. अरे लहानपणी आई पेपर द्यायची मुळाक्षरं गिरवायला, म्हणून माझा आणि पत्रकारितेचा मूळ संबंध लहानपणापासून आलाय असं म्हणायचं होतं. सॉरी सर. काय माझं सत्य आहे ना हे खेकड्यासारखं आहे, ते असत्याचं धरण लगेच फोडतं सर. माझ्यासमोर बोलण्याला बांध घाला, आता खेकड्याची नांगी अशी ठेचीन ना. सॉरी. आपण आपापले खेकडे आवरूया आणि आपापल्या रश्यात टाकूया. सर मी पुढच्या प्रश्नाकडे लगेच वळतो सर. मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारायचा वाटतो की आपली लायकी नसताना आपण पत्रकारितेच्या उरावर बसून तिची चेष्टा मस्करी करू शकतो, ही विषारी शंका तुमच्या मनात केव्हा आली सर? जेव्हा मी पहिली बातमी तयार केली तेव्हा. अच्छा, म्हणजे ती शाळेतली? हा बरोबर. काय झालं? माझा अभ्यास करून आलास? हो सर, डिटेल मध्ये. शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाच्या तासाला मी लपाछपी खेळताना मी माझ्या प्रिन्सिपल सरांना आणि मॅडमना पकडापकडी खेळताना पकडलं. बापरे, मग काय झालं सर? मग काय, भाषेच्या तासाला मी पूर्ण बातमी लिहून काढली आणि नोटीस पेपरवर चिटकवली. मग पुढे काय झालं? पुढे काय, अख्खा भूगोल सुचवला सरांनी. बापरे. पण तेव्हाच मला कळलं बातमी ही इतिहास घडवू शकते. ठीक आहे सर,
पण इतिहास घडवच्या नादात तुमचा पेपर फुटला त्याचं काय? बरं पेपर फुटला हे पण समजू शकतो, बारकोड चिरगळला त्याचं काय? हे बघ लक्षात ठेव, तेव्हाच मला कळलं की मी धाडसी पत्रकार होऊ शकतो. कैली तुमची सर धाडसी पत्रकारिता. ही धाडसी पत्रकारिता गाजवण्याच्या नादात बैलांच्या शर्यतीत मधोमध कॅमेरा घेऊन उभा होतात सर. अच्छा, म्हणजे तू बघितलास तो व्हिडिओ? अख्खी शर्यत मी जवळून शूट केली होती 15 मिनिटं. हो, पण नंतर अडकलेली शिंग काढायला पुढचे 15 दिवस गेले त्याचं काय? काय सांगतात? हे बघ तू लक्षात ठेव, तू जास्त बोलतोयस हा. पण सर लक्षात ठेव, अडकलेली शिंग असू दे नाहीतर काही असू दे, पत्रकाराला जीवाची पर्वा नसते. अरे आईन्स्टाईन काय बोलला होता? E=mc². नाही, मग तो नाही, त्याचं जाऊ दे, तू पुढचा विचार. वेगळं विचारू सर. सर ही जी शिंग टोचलेत आणि त्याच्यातनं बोचरं दुःख झालंय ते बाजूला ठेवूया. त्याच्यातनं सावरत तुम्ही काय केलं, स्वतःच्या ओसाड बुद्धीला साक्ष ठेवत एक पेपर काढला सर. त्याचं नाव काय असेल सर? माझ्या पेपरचं नाव होतं निर्लज्ज पहाट, इथे सत्याचा कोंबडा आरवतो. हो, मी ते शिटांसारखे हेडलाईन वाचलेत सर. त्याच्या काय हेडलाईन आहेत सर त्या? काय? अबब, 1 ताट 2 प्याली, गाय गोठात प्याली. ही न्यूज आहे सर. प्रेयसीच्या नादात तो चढला फांदीवर, तोल जाऊन खाली पडला. काय ते? कातळावर. कातळावर सर. या न्यूज आहेत? असल्या न्यूज कोण देते सर? अरे त्या रंजक हेडलाईन होत्या. रंजक? अहो तुमचा पेपर बंद झाला त्याचं काय? पडू दे, असा एक पेपर बंद पडला तरी चालेल, मी 100 काढीन. अरे न्यूटन काय बोलला होता? मास = फोर्स × ॲक्सेलरेशन. मग त्याचं राहू दे, त्याचं मरू दे, पुढचा विचार. मग सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारूसं वाटतं की तुम्ही हे सगळं दळबद्रीकरण केल्यानंतर तुम्ही स्टिंग ऑपरेशन कडे वळलात सर. ओ, स्टिंग ऑपरेशन माझी स्पेशालिटी. तुला माहिती आहे ना, माझ्या पहिल्या स्टिंग ऑपरेशनला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. सर मिळणारच, तुमचा विषय तसा घाणेरडा होता. भाद्रपदात कुत्रे कुठे गायब होतात हा कोणता दळबद्री माणूस हा विषय घेईल सर? असू दे, अशी अनेक स्टिंग ऑपरेशन मी केली आहेत. कुठली सर? मला ते तलाठ्याचं ऐकायला आवडेल सर. तलाठी? एक तलाठी लाच घेणार होता. बापरे. म्हणून मी पेनामध्ये छुपा कॅमेरा ठेवून त्याचं स्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या केलं. आणि त्या आनंदात मी घरी जात होतो. अचानक मला माझी जुनी मैत्रीण भेटली. मग आम्ही दोघे घरी गेलो. मी शर्ट काढलं, खुंटीला अडकवलं आणि आनंद साजरा केला. बापरे. मग सर पुढे काय झालं? पुढे दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत 2 व्हिडिओ दिसले. अरे बापरे. एक व्हिडिओ तलाठ्याचा आणि एक माझा स्वतःचा. बापरे. म्हणजे तलाठ्याचा 7 ग्वारा कोरा करण्याच्या नादात तुमचा अर्धा गुंठा विकला. बापरे. अख्खी जमीन नापीक झाली रे. सर होणारच सर, हे सर होणारच. आणि एवढं सगळं दिवाळी निघाल्यानंतर सुद्धा तुम्ही शांत नाही झालात. तुम्ही पुढे जाऊन दिवाळी अंक काढले सर? हो, कारण प्रत्येक वेळी मला काहीतरी वेगळं करायला आवडतं. तुम्हाला जरा सुद्धा लाज नाही वाटत? थोडीशी वाटते, आता सगळीच सोडली आहे. पण ते दिवाळी अंक सगळी सोडलीच सर. मग मला दाखवा सर तो दिवाळी अंक कुठे आहे? एक मिनिट. कुठे? अरे बापरे. सावका सावका, तुमचं पूर्ण फॉल बिल्डिंगच झालंय सर. तो मोडा जरा डुगडुगत होता ना, म्हणून खाली सारला होता. सर तुमचा दिवाळी अंक सारण्यासारखाच आहे, द्या. सर हा 2 पानाचा आहे सर. हो. हा वाचायला घ्यायचा की पुसायला? त्याला तुम्ही दिवाळी अंक म्हणता? हे काय आहे सर? उलट सुलट बोलू नको. ते टॅलेंट आहे माझं. हे टॅलेंट? हे तुम्ही ह्या दळभद्रीपणाला टॅलेंट म्हणता सर? आणि हे तुमचं स्वतःच टॅलेंटचा गौरव करण्यासाठी तुम्ही एक पुरस्कार सुरू केलात. काय त्याचं नाव? ते पत्र टुकार पुरस्कार. हो, उदयोन्मुख पत्रकारांना तो पुरस्कार मी देतो. 12 वर्ष तो पुरस्कार मला स्वतःलाच मिळालाय.
काय म्हणताय काय? हो. केवढे ती निर्लज्जपणाची हद्द असेल विचार करा. तुला म्हणून सांगतो, माझ्यासारखे पत्रकार जिवंत आहेत ना, म्हणून पत्रकारिता मेट्रोच्या स्पीडने धावते. ती मेट्रो एकदा लोक वळवतील आणि अंगावर चढवतील ना, तेव्हा समजेल सर. आपण थांबलं पाहिजे आता. काय थांबलं पाहिजे? तुझं अति होत आहे सर. अति तुमचं झालंय सर. एका नाटकाचे समीक्षण काय केलं होतं तुम्ही? नाटकाचं नाव होतं महेश बसली मडक्यात, आणि तुम्ही त्याचं समीक्षण काय लिहिलं ते का ओळीत? काय? वडा गार होता, चहा कोमट होती, आणि नाटकाला मजा नाही. सगळ्यांनी मिळून मारलाय सर तुम्हाला. मलम पण लावू शकत नाही अशा ठिकाणी मारलंय. ठीक आहे, पण त्यात मला एक कळलंच नाही. नाटक कंपनीवाले, कॅन्टीनवाले मला मारत होते इथपर्यंत ठीक होतं. बसचा ड्रायव्हर मला का मारत होता ते मला कळलंच नाही. सर त्याचं पण काहीतरी एक म्हणणं असेल ना. म्हणून सर मी तुम्हाला सांगतोय की पत्रकारिता तुम्ही आता थांबवली पाहिजे, तुम्ही ती लपवली पाहिजे सर. नाही, मी लपवणार नाही. पण मला एक कळलंय, बातम्या उघड छापून जेवढे पैसे मिळत नाहीत ना, तेवढे बातम्या लपवून आणि त्या माणसांना ब्लॅकमेल करून पैसे उकळता येतात. चुकताय तुम्ही सर. ही पत्रकारिता अशी सहज तुम्ही विकताना म्हणून लोक आपली किंमत करतायत सर. कळलं ना? तुम्ही सावध व्हा, नाही तर हे महागात पडेल. नाही, मला काही महागात नाही पडणार. मी असे वेगवेगळे प्रयोग करतच राहतो. अरे कालच मी हास्य जत्राच्या सेटवर गेलेलो, उपांत्य फेरी आहे ना म्हणून. बापरे, म्हणजे तुमचा निर्लज्जपणा एवढा वाढलाय सर? गप्पा बस. तिकडच्या 2 सिनियर हास्यरत्नांना मी विशेषण देऊन आलोय. बापरे, म्हणजे तिकडे सुद्धा आग लावून आलात? विशेषण तर ऐक. प्रसाद खांडेकर. प्रसाद खांडेकर काय बोलले? महाराष्ट्राच्या विनोदाला आलेली सूज. आणि समीर चौगुले महाराष्ट्राच्या विनोदाचं जायवळ. सर 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 मला मारू नका. मी त्यांच्या घरात मोलकरीण म्हणून कामाला आहे सर.